नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। आज 31 डिसेंबर पुण्यातील लोकमान्य नगर विकासाचा प्रकल्प हा पुन्हा एकदा कोर्टाच्या दरबारात गेला होता आणि त्यावेळेला कोर्टानं खडे बोल सुनावले आणि म्हाडाला त्या ठिकाणी खडसावून सांगण्यात आलं की यांचा पुनर्विकास तुम्ही अडवू शकत नाही आणि त्याचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे। याकरता खूप आंदोलनही झाली। त्या ठिकाणी कसबा पेठेचे आमदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याच्याचमुळे तो प्रकल्प रखडलेला होता। परंतु त्या ठिकाणी कोर्टानं त्यांना न्याय दिला अशी भूमिका नागरिकांनी दिली। ॲडव्होकेट गणेश सातपुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चिवट झुंज या प्रकरणामध्ये दिली। हेमंत रासने यांचा विषय आणि यांचा विचार पुनर्विकासाचा वेगळा होता आणि त्यांच्या अर्जावरती मुख्यमंत्र्यांनी स्टे ऑर्डर दिली होती, तथापि कोर्टानं खडे बोल सुनावले आहेत। मी ॲडव्होकेट गणेश सातपुते पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून गेले 6 महिन्यापासून पुणे लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही लढाई देतोय। ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 6 महिन्यापूर्वी पुणे लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थगिती दिली गेली। 2022 पासून रिडेव्हलपमेंट चालू असलेली 2025ला स्थगिती मिळते आणि त्या स्थगिती मिळण्याचं कारण म्हणजे स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देणं आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं आणि ते पत्र घेऊन पुणे म्हाडा, मुंबई म्हाडा आणि पुणे महानगरपालिका यांना ती पत्र जाणं आणि आमचं जे पुनर्विकासाचं किंवा रिडेव्हलपमेंटचं जे काम चालू होतं त्याला स्थगिती मिळणं, त्या गोष्टीला 6 महिने झाले। ती स्थगिती मिळाल्या लोकमान्य नगरमधील सर्व नागरिक कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आणि पुणे म्हाडाला, मुंबई म्हाडाला आणि राज्यकर्त्यांना, राज्य सरकारला जाब विचारायला लागली। त्याच्यामध्ये पहिलं निदर्शन आम्ही लोकमान्य नगरमध्ये केलं आणि आपण मंडळी त्यावेळेस सगळेजण होता। त्याच्यामध्ये जो हजारो लोकमान्य नगरचे रहिवासी रस्त्यावर उतरले होते। त्या रस्त्यावर उतरण्यामध्ये 4 आणि 5 नंबरची बिल्डिंग आहे, नूतन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी। ह्या 2 सोसायट्या हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलं। हे पिटिशन दाखल करत असताना मला वाटतं नूतनवाले थोडे आधी गेलेले होते। सन ग्लोरीच्या माध्यमातून आम्ही साधारण 15 दिवसापूर्वी गेलो आणि 15 दिवसामध्ये 2च हेरिंग झाली। पहिली तारीख आम्हाला 22ला पडली, 22ला हेरिंग झालं, 23च्या तारखेला आम्हाला ऑर्डर मिळाली। आणि हे जे आपण बघितलेलं आहे तर कोर्टाने स्थानिक प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या इंटरफेरन्सला हे ताशेरे ओढलेले आहेत आणि स्थानिक प्रशासनाला, म्हाडाला आणि महानगरपालिकेला बोललेले म्हणजे ऑर्डरमध्ये तसं आहे की आपण मंडळी ही स्थानिक राज्यकर्ते त्यांच्या इंटरफेरन्सच्या दबावाखाली का काम करताय असे ह्या ऑर्डरमध्ये जे काय कोर्ट जे होतं, कुलकर्णी कोर्ट आणि साठे कोर्ट यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि 2 हेरिंग मध्ये आम्हाला जजमेंट मिळणं, ऑर्डर मिळणं म्हणजे कोर्टाच्या पण इतकं फास्ट लक्षात आलं की स्थानिक नागरिकांना हा त्यांच्यावर अन्याय होतोय। 803 सभासद आहेत, 803 पैकी 700 सभासदांनी व्यक्तिगत पत्र दिलेली आहेत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती, या कसबा गणपतीला शेंदुराचा लेप करून जवळजवळ अनेक वर्ष तो लेप चालला होता आणि तो 900 किलोपर्यंत जाऊन पोचला होता। त्याची शास्त्रशुद्ध विधिवत पूजा करून आणि त्याचं निर्लेपन करण्याचं कामही त्या ठिकाणी वैद्य पुरोहित यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आणि खरी मूर्ती आता प्रत्यक्ष भक्तांना पाहायला मिळते। जाऊयात आपण कसबा गणपती। नमस्कार, मी विनायक बाजीराव ठाकर, प्रमुख विश्वस्त, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे। आपण आज ही मूर्ती बघतो आहे
ही मूर्ती आता ही मूळ स्वरूपातली ही मूर्ती आहे. आणि यापूर्वी जी मूर्ती होती या मूर्तीवर शेंदूर होता, साधारण 900 किलो शेंदूर होता. आणि जो शेंदूर काढल्यानंतर ही मूळ स्वरूपातली ही मूर्ती आज आपल्याला पाहायला मिळते. या कामासाठी मंदिर 15 दिवस बंद होतं आणि या 15 दिवसात पहिले 5-6 दिवस सगळे मूर्तीला शेंदूर काढण्याचं काम झालं. त्यानंतर धार्मिक विधी झाले आणि कालचा शुभमुहूर्त बघून मंदिर भाविकांसाठी 31/12/2025 रोजी खुलं करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतला आहे. त्याप्रमाणे 31/12/2025 मंदिर सकाळी 6 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. काय मूर्तीचं वैशिष्ट्य इथं म्हटलंय त्याप्रमाणे ही जी मूर्ती आहे ही चतुर्भुज मंडित अशी मूर्ती आहे. एक उजव्या हातात ही अभय मूर्ती असं म्हणतात, या अभय मुद्रा असं या मूर्तीला म्हणतात. त्या डाव्या हातात मोदक आहे, मोदकावर श्रींची सोंड आहे, उजवा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे आणि आशीर्वाद देतो अशी ती मूर्ती आहे. आणि गणेशाचं वाहन उंदीर मूषक तो उंदीर खालच्या बाजूला आहे आणि मागच्या बाजूला 2 हात असून त्या हातामध्ये आयुध असे आहेत आणि लंबकण म्हणजे कान मोठे आहेत अशी ही मूर्तीचं स्वरूप आहे. डॉक्टर संजय उपाध्ये होय मन करारे प्रसन्नचे शिल्पकार. त्यांनी अभंग या संहितेतून ज्याप्रमाणे संत तुकारामांनी देशाचं समाजाचं प्रबोधन केलं तसं त्यांनी विवेक संहिता लिहून एक प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आहे. डॉक्टर संजय उपाध्ये हे अतिशय चाणाक्ष, अभ्यासू, बुद्धिमान आणि स्मरणशक्तीचे गाढे त्यांचा उपासना त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर त्यांचा संस्कृतचाही अभ्यास आहे, मराठी ललित वाङ्मयाचे अभ्यास आहे. तेव्हा आपण जाऊयात त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला, ज्याचं प्रकाशन डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केलं आहे. विवेक संहिता 101 अभंगाच्या मार्गातून त्यांनी समाजामध्ये विवेक निर्मितीचं कार्य साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आमचा सलाम. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामधली ती ओवी खूप आवडते. गीतेचं वर्णन एका ओवी चरणामध्ये माऊलीने केलं आहे. अभिनव उद्यान विवेक तरुचे असं त्यांनी म्हटलं आहे की विवेकाचा वृक्ष आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि चला कल्पतरूंचे आरव असं पसायदानं म्हणतात. तो कनेक्ट आहे शेवटच्या चरणामधला. त्यामुळे विवेक संहिता अशी संहिता इज अ स्क्रिप्ट आणि मग विवेकाने कसं जगावं असं त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही ते पुस्तक आता घेऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगायचा प्रयत्न करतो त्यामध्ये व्यक्तीला शहाणपण, कुटुंबाला शहाणपण, समाजाला शहाणपण, रस्त्याने जाण्या वाहतुकीला शहाणपण पाहिजे, विवेक हवा. मी अँटिसिपेट करायला पाहिजे. एम्पथी नाही राहिली नाही आता माणसांच्यात. जिज्ञासा गेली, समोरच्याबद्दल माणसाबद्दलचा आदर गेला. मी आता स्कूटर पार करतो पण मी स्कूटर लावत असताना अँटिसिपेशनमध्ये कोणाला अडचण आहे का. आताही सुरू झाल्यानंतर एखादी अनाऊन्समेंट येईल बघा, कृपया ही गाडी नंबर आहे बंगल्यासमोर लावले कोणीतरी या गल्लीमध्ये. करेक्ट. मग तो विवेक गेला कुठे आमचा. तो पुन्हा रिप्लेनिश करता येईल का, एस्टॅब्लिश करता, पुन्हा त्याला लोकांसमोर विनोदी पद्धतीने सांगायचं की तो ओशाळला पाहिजे माणूस. मग त्याला चिडता कामा नये, तो ओशाळला पाहिजे आणि त्याने ते काम केलं पाहिजे. म्हणून विवेक संहिता हे जे पुस्तक आहे त्यात 101 अभंगच आहेत. त्या प्रत्येक अभंगामध्ये काही ना काहीतरी टेक अवे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही बर्गर खाऊ नका, बाहेरचं खाणं खाऊ नका. तर अभंगाचा शेवट असं आहे की तुम्ही बाहेरचं खाणं खाल्लं तर अल्पायुषी व्हाल, घरचं खाल्लं तर दीर्घायुषी व्हाल. असं त्या शेवटचे 2 चरण त्या अभंगात येतात. आता हा काही अभंग म्हणून जी कल्पना आहे आपल्या मनातली ते विषय नाही, वृत्त अभंगांचं आहे. आणि ते असं आहे की 6-6-6-4 असे अक्षर आहेत त्याचे. अभंगांचा जो नियम आहे तो पहिली 6 अक्षरं, दुसरी 6 अक्षरं आणि दुसरी आणि तिसरी ओळ ही यमकानं संपते. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ अनाथांच्या नाथा. तर दुसरी आणि तिसरी ओळ यमकानं संपते आणि 6-6-6-4 ह्याच अक्षरवृत्तामध्ये सगळं जातं. तसे 101 अभंग आहे ते सगळे 6-6-6-4मध्येच जातात. आणि लोकांनी घ्यावं असं इच्छा. पण येणारा सगळ्यात पैसा मी सामाजिक कार्यासाठी देतो. प्रिंट जेवढं माझं प्रिंट झालेलं आहे पुस्तकं ते सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवत नाही, ते देऊन टाकतो मी. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. कायद्याचा मार्ग हा अवघड असतो पण तो सत्याकडे घेऊन जाणारा असतो आणि सत्यमेव जयते हे कायद्याचं ब्रीदवाक्य असतं. आणि ज्याप्रमाणे सध्याच्या युगामध्ये कायद्याला सत्याची चौकट असते तशी इतर कुठल्याच गोष्टीला नसते.
कायद्याची जी देवता आहे ती डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि तिच्या हातात तराजू असतो. एका बाजूला गुन्हा आणि दुसऱ्या बाजूला कायदा याची समतोलता त्या ठिकाणी केली जाते आणि जसा गुन्ह्याचं पारडं जड तसं कायदा हा तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षा देतो. पुण्यातल्या लोकमान्य नगर विकासाचं जो एक मार्ग त्या ठिकाणी म्हाडानी बंद करून ठेवला होता, केवळ एका आमदाराच्या लेखणीनं तो प्रकल्प थांबला होता. परंतु आता त्या प्रकल्पाला हायकोर्टानं खडे बोल सुनावले आहेत. हायकोर्टानंतर कदाचित महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टातही जाईल, कारण त्या ठिकाणी सरकारचा आणि काही हितचिंतकांचा त्या ठिकाणी आर्थिक फायदाही दिसून येतो. हायकोर्टानं खडे बोल सुनावले आहेत, त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण नागरिकांना न्याय मिळणार का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू पुन्हा सक्षमतेने मांडावी लागेल असं आम्हाला वाटतं. कारण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार त्या ठिकाणी उपस्थित होणार का, ते अनेक कारणं सांगू शकतात. परंतु नागरिकांचा प्रकल्प याचा पुनर्विकास हा त्यांच्या हयातीत होणार का हा त्यांना पडलेला प्रश्न. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारनं सुद्धा आता वेगळी भूमिका घेऊन ज्यांचे प्रकल्प मंजूर झालेले आहेत त्यांना किमान त्या ठिकाणी प्रकल्प पुनर्विकास करण्याची संधी दिली पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.